आज मी ज्या चित्रपटाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे, खरं तर त्या चित्रपटाच्या कथेबद्दल मी जास्त काही रिव्हील केलं नाही. तर तो चित्रपट पाहताना तुम्हाला मजा येईल. चित्रपट हा एक अविस्मरणीय अनुभव आहे आणि 2 ते 2.5 तास आपण इमोशनली, मेंटली त्या जगात, त्या चित्रपटाच्या कथेत हरवलो असतो. असंच काहीसं पूर्णपणे आपल्याला जगाचा विसर पाडणारा चित्रपट म्हणजे महाराजा. विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप यांची प्रमुख भूमिका असणारा महाराजा हा चित्रपट तमिळ ऍक्शन थ्रिलर आहे. त्याचं दिग्दर्शन नितीलन स्वामीनाथन यांनी केलंय. जाणून घेऊया त्या चित्रपटाबद्दल आणि नेमका हा चित्रपट का पाहावा. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे नितेश. तर महाराजा या चित्रपटाची कथा मी मगाशी म्हटलं तसं जर का तुम्हाला सांगितली तर तुम्ही एका मोठ्या अनुभवाला मुकाल. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर एका केश कर्तनकाराची कथा आहे. त्याच्या वैयक्तिक जीवनात एक अनपेक्षित घटना घडते आणि त्यामुळे त्याचं संपूर्ण जीवन हे विस्कळीत होतं. पण ती घटना काय आहे, त्यामुळे काय होतं हे पाहण्यासाठी तर तुम्हाला महाराजा हा चित्रपट पाहावाच लागेल. आता महाराजा चित्रपटाची खासियत काय आहे आणि तो का पाहावा ते जाणून घेऊयात. सगळ्यात आधी जर दिग्दर्शकाला किंवा चित्रपटाच्या मेकर्सना उत्तम गोष्ट सांगता आली पाहिजे आणि जर का तो सस्पेन्स, ऍक्शन, थ्रिलर या सगळ्याचं कॉम्बिनेशन असेल तर प्रेक्षकांना 2.5 तास जागेवरून न उठू देता तिथेच होल्ड करून ठेवण्याची ताकद असायला हवी आणि ती या महाराजा चित्रपटात आहे. कथा, कलाकार आणि दिग्दर्शक या सगळ्यांकडेच आहे. बऱ्याचदा असं होतं की OTT वर एखादा चित्रपट आपण पाहतो तेव्हा काहीतरी काम येतं. त्यामुळे काम आल्यामुळे आपण पॉज करतो. तो चित्रपट आपण जर का पॉज करून पाहिला तर आपल्याला त्या चित्रपटाची लिंक ही बसत नाही. महाराज या चित्रपटाच्या बाबतीतही तेच. जर का तुम्ही अर्ध्यातून हा चित्रपट पाहिला किंवा पॉज करून मग पुन्हा हा चित्रपट पाहायला सुरुवात केली तर तुमची लिंक ही बसणार नाही आणि तुम्हाला कनेक्शन्स हे कळणारही नाहीत. दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्क्रीन प्ले हा कमाल लिहिलाय. एका वेळी भूतकाळ आणि वर्तमान काळ पॅरलल सुरू आहे. त्यामुळे व्हिज्युअली एक्सपिरियन्स हा खूपच कमाल आहे. मुळात भूतकाळ आणि वर्तमान काळ एकाच वेळी दाखवणं ही दाक्षिणात्य चित्रपटांची एक विशेष खासियत आहे. आणि या चित्रपटात मुळात ही दोन्ही काळ अत्यंत महत्वाचे का आहेत याची प्रत्येक दृश्याला प्रचिती येते. आणखी एक महत्वाचं कारण ते म्हणजे प्रेक्षकांना विचार करण्यास प्रत्येक क्षणाला हा चित्रपट आणि ही कथा भाग पाडतो. उत्तमरित्या स्क्रीन पे साकारला हे मी मगाशी तुम्हाला म्हणालेच. त्यामुळे जेव्हा आपण चित्रपट पाहतो तेव्हा आपले व्ह्युअर्स म्हणून काही तर्कवितर्क हे नक्की असतात. पण हा चित्रपट आपल्या अझम्पशनला पूर्णपणे भेद देणार आहे असं खरं तर नक्कीच मी म्हणेन. तसं पाहायला गेलं ना तर चित्रपटाची कथा ही अत्यंत साधी, सोपी, सरळ आहे. पण त्याची मांडणी ही कल्पनेच्या पलीकडे केली आहे. शिवाय विजय सेतुपतीच्या तोंडी हे फारसे संवाद जरी नसले तरी त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्या डोळ्यातील एक्सपिरियन्स बरंच काही सांगून जातात. याशिवाय या चित्रपटाचा सरप्राईज एलिमेंट म्हणजे अनुराग कश्यप यांच्या पात्राचा आणि अभिनयाचा आहे. पहिल्यांदाच खरं तर त्यांना अशा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळत असेल हे निश्चितच. आता ज्या व्यक्तीने ही सुंदर कलाकृती देऊ केली आहे ते दिग्दर्शक म्हणजे महाराजा चित्रपटाचा शेवट पाहून खरं तर अंगावर काटा येतो. पुढचा कितीतरी वेळ आपण प्रेक्षक म्हणून एका ट्रान्स मध्ये जातो. त्यातून बाहेर यायला आपल्याला काहीसा वेळ हा द्यावाच लागतो. चित्रपटात ऍक्शन, रक्तरंजितपणा हा नक्कीच आहे, पण त्याचं कारण जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा प्रेक्षक म्हणून तो रक्तरंजितपणा तुम्हाला कुठेतरी अयोग्य होता असं खरंच वाटणार नाही. जाता जाता आणखीन एक सांगावंसं वाटतं ते म्हणजे की या चित्रपटाला भाषेचं बंधन नाहीये. महाराजा हा चित्रपट मुळात तमिळ भाषेत आहे, पण हा हिंदीतही प्रदर्शित झाला. पण जरी तो चित्रपट मूळ तमिळ भाषेतच असता आणि तुम्ही तो पाहिला असता तर तुम्हाला हा चित्रपट नेमका काय सांगू पाहतोय किंवा या चित्रपटाची कथा काय आहे ही भाषेच्या अडचणीशिवाय तुम्ही हा पाहू शकत असाल. त्यामुळे जर का महाराजा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर नेटफ्लिक्सवर नक्की पहा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. त्यासाठी महा MTVच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.